आतापर्यंत आपण वडाच्या झाडाशी जोडलेल्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या. काही श्रद्धेवर आधारित होत्या तर काही भीतीवर आधारित होत्या. पण यापैकी खरं काय? शेकडो वर्षापासून आपल्या समाजामध्ये अशी समजूत पडली की वडाच्या झाडाजवळ सूर्यास्तानंतर जाऊ नये, तिथे अदृश्य शक्तींचा वास असतो. पण आजपर्यंत या गोष्टी सिद्ध करणारा ठोस वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही. मग लोकांना असे अनुभव का येतात? यामागे अनेक नैसर्गिक कारणे असू शकतात. रात्रीच्या अंधारात वडाच्या लांब पारंब्या त्याच्या सावल्या रात्रीच्या वेळेस माणसाच्या सावलीप्रमाणे दिसू शकतात. वाऱ्यामुळे त्या हलतात आणि मेंदू त्यांच्या हालचालीचा चुकीचा अर्थ लावतो. यालाच मानसशास्त्रात पॅरेडोलिया असे म्हणतात. म्हणजे नसलेल्या गोष्टीतही ओळखीचा आकार किंवा चेहरा दिसल्याचा भास. याशिवाय वडाच्या झाडावर घुबड, वटवाघूळ यासारखे निशाचर पक्षी राहतात. त्यांचे अचानक येणारे आवाज, पंखाची फडफड आणि रात्रीची निरभ्र शांतता हे सगळं मिळून मनात भीती निर्माण करू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की त्या झाडावर अदृश्य शक्ती किंवा भूताचा वास आहे. हिंदू धर्मात वडाचे झाड जीवन, स्थैर्य, दीर्घायुष्य आणि निष्ठेचे प्रतीक मानले गेले आहे. श्रद्धा आपल्याला संस्कृतीशी जोडते तर अंधश्रद्धा आपल्याला भीतीशी अडकवते. वडाचं झाड भीतीचं नाही तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे, जो शेकडो जीवांना आश्रय देतो, पर्यावरणाचं रक्षण करतो आणि आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. ते एक रहस्य मागं एक सत्य दडलं असतं आणि प्रत्येक सत्य समजून घेण्यासाठी भीती नाही तर ज्ञानाची गरज असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासोबत. नमस्कार.